कीर्तनामधून राजकारण्यांवर टीका किंवा राजकारणावर बोलणं एकच, मी तुमच्यासारखे एकमेव महाराज पहिले ते सगळं बोलणारे कीर्तनात. राजसत्तेवर धर्मसत्तेचं नियंत्रण असावं. शिवाजी महाराज जात होते कीर्तनाला, तुकाराम महाराजांकडून मार्गदर्शन भेटत होते आणि जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज त्या काळातल्या आपल्या पोरांना जागृत करत होते की बाळांनो, झुंजार ते एक विष्णुदास जगी, आपण लढवई आहे. तुमच्या करिअरमधलं एक ट्रिगर पॉईंट कोणता होता की त्याच्यानंतर तुम्ही हिंदुत्वाकडे वळायला सुरू झालात? हिंदू आहे ना, तो प्रत्येक जण हिंदू धर्माचा प्रचारच करतो. टिळा लावतो, तो घरामध्ये पूजा करतो, तो व्रतवैकल्य करतो. तुमच्याकडून हिंदुत्वाचं प्रमाणपत्र का घ्यायचं? तर मी विचार करायला लागलोय, जेव्हा हिंदूच मला विरोध करायला लागली तेव्हा मी विचार करायला लागलो की आता इथून पुढं, मी आजपर्यंत एवढंच म्हणत होतो मोदींना साथ द्या, कदाचित आता इथून पुढं मला हे पण सांगावं लागेल कोणाचा कार्यक्रम लावा. हिंदूंचाच विरोध का व्हायला लागला याचं काय तुम्ही कारण शोधले असतील? 2025 मध्ये जे काही हिंदूच माझा विरोध करताय त्याच्यामागे शक्ती वेगळ्या आहे. जर माझं कीर्तन ऐकलं ना दादा, तर विरोधक सुद्धा म्हणतो संग्राम बापू भंडारे जे बोलतोय ते बरोबर आहे. तुम्ही एवढी प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडता, मला तुमच्या शब्दात हिंदुत्वाची व्याख्या समजून घ्यायची. आमचा लढा कोणासोबत आहे? परकीय आक्रमणकर्त्यांसोबत. ज्यांनी आमची देवळं पाडून माजारी उभ्या केल्या त्यांच्या विरोधात आमचा लढा आहे. ज्यांनी आमची देवळं पाडून चर्च उभ्या केल्या त्यांच्या विरोधात आमचा लढा आहे. जे तांदळाच्या पोत्यावर आमच्या हिंदू लोकांना कन्वर्ट करताय ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. ज्यांनी मानेवर तलवारी ठेवून आमच्या लोकांना मुसलमान केलं त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. तर वारकरी संप्रदायाच्या ताकदीने तुमच्यासोबत उभा राहायला पाहिजे, तो उभा राहिलेला का नाही? ख्रिश्चन मिशनरी असते ना, अख्खा वारकरी संप्रदाय उभा राहिला असतं. पण आपले जेव्हा भांडताय तेव्हा बाकीच्या भावांनी शांतच राहिलं पाहिजे. बाळासाहेब थोरात माझे विरोधी नाही, बाळासाहेब थोरात हिंदूच आहे. वारकरी संप्रदायामध्ये द्वेषाला जागा नाही, त्या गोष्टी तुम्ही दोन मान्य करता. आपण जेव्हा हिंदुत्व पुढे रेटतो किंवा आपण हिंदुत्वाचे विचार जेव्हा प्रखरपणे अत्यंत ज्वलंतपणे मांडतो तेव्हा आपसुकच दोन धर्मांमध्ये द्वेष तयार होत नाही. तसं जर सुरुवातीचा धर्म कुठला आहे तर तो हिंदू धर्मच आहे. मग माणुसकी धर्म खरा तर सगळ्यांनी हिंदू धर्म स्वीकारायला पाहिजे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. गावातच स्वाभाविकपणे कमी जरी असले तरी मुस्लिम लोकही असतात. ते कीर्तनाला येतात, कधी त्यांच्यासोबत कधी बोलणं झालंय कीर्तनानंतर किंवा तुमचं इंटरॅक्शन होतं असं कधी? नाही, मला त्यांची भेट होत नाही. माझं कीर्तन सुरू असतं आणि त्यांचा भोंगा चालू होतो. कुठेही जाऊन साजरी टाकणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कुठेही जाऊन प्रार्थना करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमच्या देवापुढंच जो नमस्कार करील ना तो हिंदू. तुमच्या हिंदुत्वाची प्रेरणा कोण आहे? देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावाता, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता. तर राज्यपानाला लावलं. संग्राम बापू भंडारे कीर्तनकार असले तरी राजकीय वक्तव्यांमुळे ते जास्त चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनांपेक्षा ते राजकारण्यांवर जे बोलतात त्यामुळे ते जास्त चर्चेत येतात आणि वादातही सापडतात. काही दिवसांपूर्वीच संग्राम बापू भंडारे हे वादात सापडले. त्यांच्या कीर्तनाची चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या कीर्तनाच्या क्लिप्स अनेकांनी पाहिल्या असतील. सोशल मीडियावरती जे सक्रिय असतात त्यांना संग्राम बापू भंडारे कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. वयाच्या 20व्या वर्षी पहिलं हिंदुत्वावरती कीर्तन करणारा एक तरुण पुढे 15 वर्षात हिंदुत्वाचा एक ज्वलंत आवाज बनला आणि हेच संग्राम बापू भंडारे आता कीर्तनातून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतात. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका होते. पण संग्राम बापू भंडारे हे हिंदुत्वाकडे कसे वळले, हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचाच मार्ग का निवडला, अनेक गोष्टी आहेत, अनेक गप्पा त्यांच्यासोबत मारायच्यात. माझ्यासोबत या पॉडकास्टमध्ये स्वतः संग्राम बापू भंडारे आहेत. बापू, तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार story.comच्या या पॉडकास्टमध्ये. मला पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला विचारायचा आहे. वयाच्या 20व्या वर्षी तुम्ही पहिलं कीर्तन केलं, मला तुम्ही सांगितलं. तुमचं वयाच्या 20व्या वर्षी केलेलं कीर्तन आज जे कीर्तन होत आहे त्याच्या एवढंच एकदम तीव्र शब्दात असायचं? हा, 20व्या वर्षी म्हणजे माझं पहिलं कीर्तन जे झालं ते आळंदी पंढरपूरच्या वाटेवर झालं. वाखरीमध्ये मी पहिलं कीर्तन केलं. 20 वर्ष वय होतं तेव्हा. पण ते पहिलं कीर्तन जेव्हा झालं तेव्हा दिंडीतील जे भाविक होते ते सगळे कीर्तन संपल्यानंतर म्हणाले की हे तुमचं पहिलं कीर्तन नाही आहे. ऐकणाऱ्यांचं मत असं होतं की तुम्ही किमान 5-50 कीर्तनं केले असतील आणि हे तुमचं 5-50 कीर्तनांच्या नंतरचं कीर्तन असेल असं ऐकणाऱ्यांना त्या काळात वाटलं. म्हणजे आता मला तेवढं आठवत नाही, पण त्यांना ते फार प्रभावी वाटलं होतं. त्या सगळ्या मंडळींना, वारीतल्या सगळ्या वारकऱ्यांना प्रभावी वाटलं होतं ते खूप. त्या कीर्तनात राजकीय काय बोलला होता पहिल्या कीर्तनात?
कारण पहिलं कीर्तन होतं राजकीय थेट, त्यावेळी अशी कुणावरही काही बिंदात बोलायचात का तुम्ही? हा, मी बोलतोच. मला पहिल्यापासून जे वाटतं मला ते मी बोलतो. पण नेमकं त्या कीर्तनामध्ये मी धर्मावर बोललोच असणार, कारण कीर्तन म्हटलं की धर्म आलाच. त्यामुळं राजकीय भाष्य वगैरे त्यावेळी काय केलं का नाही केलं हे मला आठवत नाही. पण तुम्ही म्हणजे तरुणाई तुम्हाला खूप सोशल मीडियावर फॉलो करते, तुमच्या कीर्तनाचे स्टेटस ठेवते, मी पाहिले. मलाही कीर्तन खूप आवडतं वैयक्तिक तुम्ही विचाराल तर. पण कीर्तनामधून राजकारण्यांवर टीका किंवा राजकारणावर बोलणं, एकच मी तुमच्यासारखे एकमेव महाराज पाहिले ते सगळं बोलणारे कीर्तनातून. कीर्तनाचा मार्ग का निवडला तुम्ही या सगळ्यासाठी? हे बघा, राजसत्ता आणि धर्मसत्ता हे दोन्ही पण समाजाला घेऊन चालणारे एक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता. राजसत्तेवर धर्मसत्तेचं नियंत्रण असावं आणि धर्मसत्तेला राजसत्तेचं सहकार्य असावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अष्टप्रधान मंडळ आहेच, म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी. आणि धर्मसत्तेला जे आहे ते राजसत्तेचं सहकार्य असावं. या दोघांचा समन्वय पाहिजे. आणि आपल्या साधू संतांनी कायमच, तुम्ही बघा ना, म्हणजे भगवान श्री रामचंद्रांचे गुरु वसिष्ठ आहे, गोपालकृष्णांचे गुरु संदीपानी ऋषी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज आहे, समर्थ रामदास स्वामी आहे. हे सगळ्यांनी शिवरायांना त्या काळात मार्गदर्शन केलंच ना. म्हणजे रामदास स्वामी म्हणालेच ना, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. हे रामदास स्वामींचं बोलणं आहे शिवाजी महाराजांबद्दल. मग आपण असं म्हणायचं का रामदास स्वामी का शिवाजी महाराजांवर बोलले? त्या काळातले एक नेतृत्वच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज, एक राजा आहे. त्या काळात समर्थ रामदास स्वामींनी किंवा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज सुद्धा म्हटले, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. की त्या काळात मावळ प्रांतामध्ये कीर्तन करत असताना भगवान श्री तुकाराम महाराजांनी गावोगाव जाऊन साथ घातली. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. म्हणजे सत्य कर्माला आपल्याला सहकार्य करावं लागल हे त्या काळात तुकाराम महाराजांनी सांगितलं. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जात होते. लोहगावमध्ये तर परचक्र वेढा पडला होता. त्या परचक्र वेड्यामधनं शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला. शिवरायांनी युक्तीचा वापर केला. का शिवाजी महाराज जात होते कीर्तनाला? तुकाराम महाराजांकडून मार्गदर्शन भेटत होतं. आणि जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराज त्या काळातल्या आपल्या पोरांना जागृत करत होते की बाळांनो, झुंजार ते एक विष्णुदास जगी, आपण लढवई आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी, मऊ मेना उनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. म्हणजे आपल्या पोरांना ते आत्मविश्वास देत होते की अन्यायाविरुद्ध आपण लढू शकतो. आणि त्या काळामध्ये ह्या सगळ्या साधू संतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केलाय. रामचंद्र प्रभूंच्या काळात त्या काळातल्या साधू संतांनी रामचंद्र प्रभूंचा गौरव केला. गोपालकृष्णांच्या काळात त्या काळातल्या साधू संतांनी गोपालकृष्णांचा गौरव केला. म्हणजे साधू संतांनी, मागच्या काळात काय झालं दादा, एक काळ असा होता मध्ये स्वातंत्र्यानंतरचा की राजकीय नेतृत्वावर बोलावं साधू संतांनी सकारात्मक असं काही सापडतच नव्हतं. कारण राजकीय नेतृत्व हिंदू धर्मासाठी असं काय करताय प्रश्नचिन्ह होते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर जे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातले मुख्य, पंढरपूर असेल, आळंदी असेल, देऊ असेल, त्र्यंबकेश्वर असेल, श्री क्षेत्र पैठण असेल, अहो रस्ते नव्हते चांगले, सुविधा नव्हत्या व्यवस्थित, मंदिरांचा विकास नव्हता. काय बोलतील त्या काळातल्या राज्यकर्त्यांवर साधू संत? मधल्या काळात नाही बोलले, तटस्थ राहिले. बरं, सकारात्मक तर बोलू शकत नाही, पण विरोध करायला जातील तर कदाचित त्या काळात नसतील बोलले, बोललेही असतील. अनेक मंडळी तर बोललेले, म्हणजे अनेक हिंदू विरोधी पक्षांवर सडकून टीका करणारे संत आमच्यात झाले. वक्ते बाबा म्हणून होते पंढरपूरचे, त्यांचे ऐका तुम्ही, प्रवचन ऐका, त्यांची कीर्तन ऐका, वक्ते बाबा असतील. तुम्ही आता जे म्हणालात की त्या काळात राजकारणावर बोलण्यासारखं काही घडत नव्हतं, मी त्याच्याकडे येतो आता. पण त्याच्या आधी मला थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. संग्राम बापू या विचारांकडे कधी वळले? मग तुमचं शिक्षण, बालपण, तुमचा अध्यात्माकडचा प्रवास हे थोडंसं मला सांगा फक्त. मी मूळ निफाडचा आहे, नाशिक जिल्ह्यात. माझं कसबे सुकेने गाव आहे. मला थोडी आमची जी आजी आहे, वडिलांची आई,
तिच्याकडून थोडी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणजे माझे जे पंजोबा होते, म्हणजे माझ्या आजीचे वडील बारागाव पिंपरीचे पुंजा नाना उगले, त्यांनी त्या गावामध्ये शाळा सुरू केली शिक्षणासाठी. म्हणजे त्यांचं एक सामाजिक योगदान होतं, थोडी वारकरी सांप्रदायिक परंपरा होती. आणि मग आमच्या आजीची एक इच्छा होती की आपल्याही घरातला एक मुलगा आळंदीला जावा, म्हणून 8वीला असताना मला आळंदीत पाठवलं. आणि मग मी ह्या सगळ्या वातावरणात आलो आणि पुढं 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 जात राहिलो, शिकत राहिलो आणि काम सुरू झालं. तुम्ही आता हे सगळे जे विचार सांगितले, कोणता विचार तुम्हाला सगळ्यात जास्त भावला किंवा तुमच्या कॉलेज वयात तुम्ही हिंदुत्वाकडे आकर्षित करणारा एक ट्रिगर पॉईंट असतो करिअरमध्ये कुठलाही, तुमच्या करिअरमधला एक ट्रिगर पॉईंट कोणता होता की त्याच्यानंतर तुम्ही हिंदुत्वाकडे वळायला सुरू झालात? माझ्या करिअरमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा झाला की मी जशी वाटचाल करत होतो, मी तर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत होतो. म्हणजे मी करतोय असं म्हणत नाही दादा. मला सांगू का, मी तुम्हाला एक सांगू का, जो जो एक हिंदू आहे ना, तो प्रत्येकजण हिंदू धर्माचा प्रचारच करतो. टिळा लावतो, तो घरामध्ये पूजा करतो, तो व्रतवैकल्य करतो, तो हिंदू धर्मातले सगळे उपदेश त्याच्या जीवनात अवलंबतो. प्रत्येकजण हिंदू धर्माचा या ना त्या मार्गाने प्रचारच करतोय, म्हणजे धर्म टिकवतोय. मी ते करतच होतो. पण आम्ही धर्माचं रक्षण करत असताना, आम्ही धर्माच्या वाटेने जात असताना काही प्रवृत्ती हिंदू धर्माच्या विरोधातच बोलतात. आणि ते जेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या काही घटना मला खूप लागल्या. कोणत्या घटना? म्हणजे 500 वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता राम मंदिराचा अयोध्येच्या. बाबरानं देऊळ तोडून तिथं माजारोबी केली होती. 500 वर्ष आपले हिंदू लढले. त्याला यश कुठं आलं? नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाले, यश आलं, कोर्टाने आपल्याला निकाल दिले की इथं राम मंदिरच होतं आणि ते झालंच पाहिजे. जेव्हा राम मंदिराचं भूमिपूजन करायचं होतं तेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता. राम मंदिराचं भूमिपूजन होतंय म्हटल्यानंतर महाराष्ट्रामधनं काही लोकांनी अशी मतं मांडली होती की कोरोनाच्या काळामध्ये राम मंदिराचं भूमिपूजन करणं महत्त्वाचंच आहे का? काहींना राम मंदिरात इतकं महत्त्वाचं वाटतं का? तेव्हा माझा मुद्दा असा होता की कोरोनाच्या काळात कोणी जेवण करणं सोडलंय का? कोरोनाच्या काळात कोणी आनंद आयुष्याचा घेणं सोडलंय का? घेतच होते ना. मग राम मंदिर जितकं जेवण करणं महत्त्वाचं आहे ना, तितकंच राम मंदिराचं भूमिपूजन सुद्धा महत्त्वाचं आहे, असं मत माझं होतं. आणि मला ते फार लागलं ते जेव्हा आपलीच लोक आपल्या धर्माच्या विरोधात बोलताय. 500 वर्ष आपल्या पूर्वजांनी संघर्ष केलाय, अनेकांनी बलिदान दिलंय आणि आपली लोक खुशाल म्हणताय की भूमिपूजन एवढं महत्त्वाचं आहे का राम मंदिराचं? आपली लोक, हिंदू लोक, काही विशिष्ट पक्षांच्या दावणीला बांधलेली. मग मला ते फार लागलं जातं त्यावेळी, ते फार दुःख झालं मला त्याचं. आणि मी व्यक्त व्हायला सुरुवात केली मग तेव्हापासून. म्हणजे कोरोनानंतर जास्त तुम्ही ॲग्रेसिव्ह? हा, कोरोनाच्या नंतर मी थोडा जास्तच ह्या सगळ्या प्रक्रियेत आलो. तुम्ही म्हणालात की आधीच्या सत्ता काळामध्ये, म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार असेल काय असेल, त्या काळात संतांनी त्यांच्यावर बोलावं असं काही घडतच नव्हतं. पण आता काय घडायला लागले? आता झालं ना, राम मंदिर झालं ना आपलं राम मंदिर झालं. तुम्ही जर अयोध्येला गेले ना दादा, एक ऊर्जाच घेऊन येतो माणूस तिथून. खचलेला, थकलेला, निराश झालेला ना, तिथं रामलल्ला पाहिला ना की त्याला पुन्हा लढण्याची ऊर्जाच भेटते. आता परवा आमच्या आळंदीला 22 किलो सोन्याचा कळस झाला ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरावर. 22 किलो करायचा होता, 11 किलोचा. पण लोकवर्गणी इतकी जमा झाली की 22 किलो सोन्याचा कळस आपण बसवला देवळावर, सगळ्या हिंदू बांधवांनी वर्गणी गोळा करून. मुख्यमंत्री होते त्या कार्यक्रमाला, उपमुख्यमंत्री होते त्या कार्यक्रमाला, अनेक नेते होते. जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदांवर आहे अशा माणसांनी भरीव योगदान दिलं तो कळस व्हावा म्हणून. आज तीर्थक्षेत्रांमधले तुम्ही विकास बघा, तुम्ही आळंदीचा विकास बघा, तुम्ही पंढरपूरचा विकास बघा, तुम्ही श्री क्षेत्र देऊचा विकास बघा, तुम्ही पैठणचा विकास बघा आणि जा 2014च्या मागं काढा जुने फोटो, जुने व्हिडिओज, काय तीर्थक्षेत्रांच्या परिस्थिती होत्या. मग का बोलायचं नाही? यांची कौतुक का करायची नाही? आमच्या गोमातेला जर राज्यमातेचा दर्जा भेटत असेल तर कौतुक करावं लागेल ना. आमचे नेते मंडळी जर कपाळाला टिळे लावून सभागृहामध्ये जाऊन बसत असतील तर आम्हाला त्यांची कौतुक करावं लागतील. म्हणजे दुसरी पोरं पण टिळा लावतील, हिंदू धर्माला
पूरक अशा प्रकारचे जे नेतृत्व आहे, हे बघा, मी उगीच कुणाचंही कौतुक नाही करत, ज्याचं योगदान आहे त्याचं कौतुक करतो. आणि माझ्यावर जो ठपका आहे ना की मी भाजपाचा प्रचार करतो, जरा माझे व्हिडिओज बघा. मागच्या काळात कुंभमेळा झाला, कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार तिकडे गेले होते कुंभमेळ्याला. त्यांनी काय केलं माहितीये का, तिथून बाटल्या भरून आणल्या गंगाजलच्या. आणि जी लोक कुंभमेळ्याला तिकडे जाऊ शकले नाही प्रयागला, त्या मंडळींना घरपोच त्यांनी ते गंगाजल दिलं. अहो, मी कीर्तनांमधनं कौतुक केलं, म्हटलं हे हिंदुत्व आहे, हा धर्माचा प्रचार आहे. आणि प्रत्येक मतदारसंघातला आमदार जर अशा पद्धतीने काम करायला लागला ना तर हिंदू धर्म पुढे जाणारच आहे. पण ते येत नाही, ते दाखवत नाही, ते शोधत नाही. मी शरदचंद्रजी पवार साहेबांचं काम करण्याची जी त्यांची एक कॅपॅसिटी आहे, त्यांची जी गुणवत्ता आहे, तिचं कधीच कौतुक केलेलं आहे. किंवा ते एवढं वय त्यांचं झालंय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं जर तो आदर्श घेतला आणि प्रत्येकानं जर तितका राबला, तितका पाळाला, आज त्यांना आजार पण भयंकर आहे, पण त्या आजारावर मात करत सुद्धा ते पुढे जात आहे. तर मी हे पण बोललेलो आहे की तुम्ही त्यांचा आदर्श घ्या आणि आपण सगळ्यांनी जर तितकी मेहनत घेतली तर आपला महाराष्ट्र महासत्ता बनवल देशाला, असं मी बोललेलं आहे. मी चांगल्या गोष्टीचं कौतुक करतो. मी एकनाथराव शिंदे साहेबांचं कौतुक करतो. कधी करतो? ते जेव्हा गोमातेला राज्यमातेचा दर्जा देतात, ते जेव्हा जाहीर व्यासपीठावरनं सांगतात की साधू संतांच्या केसालाही धक्का लावला तर याद राखा, ते जेव्हा कपाळाला टिळा लावतात, हिंदू धर्माचा अभिमान बाळगतात, ते प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या कबरीभोवती जे अतिक्रमण वाढलंय ते 1.5 तासात उकडून फेकतात, तेव्हा आम्ही नाही कौतुक करायची. मग कोण करील हो त्यांचं कौतुक? जे आधी करतील आम्हालाच करावी लागेल ना. नरेंद्र मोदीजींचं आम्ही कौतुक करतो. का करतो? अहो, त्यांनी आमचा राम दिला, आम्हाला यश मिळवून दिलं. ते हर हर महादेवचा गजर करतात, नम पार्वती पतये हर हर महादेव. काय होतं माहितीये का, टीव्ही पुढे बसलेला आमचा 5 वर्षाचा जो हिंदू पोरगा असतो ना, त्याला एक ऊर्जा मिळते, देशाचा पंतप्रधान जय जयकार करतोय, आपणही केला पाहिजे, एक आदर्श भेटतो ना आपल्या पिढ्यांना. म्हणून आम्ही करतो नरेंद्र मोदीजींचं कौतुक, देवेंद्र फडणवीस साहेबांचं करतो आम्ही कौतुक. का? ते सांगताना आम्ही हिंदुत्ववादी आहे. कौतुक करण्याला विरोध नाही, पण ते कौतुक करताना कोणावर तरी टीका करण्याला विरोध आहे. नक्कीच आहे. मग ती टीका ती खरंच आवश्यक असते. विनाकारण कोणाचं तरी नाव घेणं, विनाकारण कोणाचा तरी इतिहास त्यावेळी काढणं. तुम्ही कौतुक करा, पण लोकांचा आक्षेप कोणाचं तरी नाव घेण्यावर आहे, त्यांना हिंदू विरोधी ठरवण्यावर आहे. बरोबर. मग तुम्ही हिंदू असल्याचं म्हणजे तुमच्याकडून हिंदुत्वाचं प्रमाणपत्र का घ्यायचं असा त्यांचा प्रश्न असतो. दादा, हिंदुत्वाला साथ देणाऱ्या नेते मंडळींचं जेव्हा मी कौतुक केलंय, तेव्हा कधीच कुठल्या नेत्याची मी नाव घेऊन आजपर्यंत कधी टीका नाही केली. जेव्हा मला फार खटकलंय एखादी घटना, म्हणजे मी कधीतरी जेव्हा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांवरच बोलला असेल एखादा नेता, म्हणजे नेता किंवा महिला नेतृत्व, की ज्ञानेश्वर महाराजांच्या रेडा बोलावण्यावर, मांडे भाजण्यावर, भिंत चालवण्यावर जर कोणी आक्षेप घेतला असेल तर मी नाव घेऊन टीका केली आणि करणार पण. का? तर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेऊन त्यांनी टीका केली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर एखादा मुंबऱ्यातला नेता बोलत असेल तर कधीतरी मी त्याचा उल्लेख करेल. पण जी लोक हिंदुत्वाला साथ देत नाही पण हिंदुत्वाचा विरोध पण करत नाही, असं एका तरी नेतृत्वावर मी कधी विरोधी बोललोय किंवा त्यांचा, मी तर उलट काय सांगतोय माहिती का, तुम्ही सांगा आपल्या लोकांना, जे हिंदूच माझा विरोध करताय ना त्यांना समजून सांगा की विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या मागच्या काळात, मुस्लिम धर्मातले काही मुल्ला मौलवी ना त्यांचे व्हिडिओज काय होते माहिती आहे, देवेंद्र फडणवीस आपल्या मुस्लिम धर्माच्या विरोधात आहे, त्यांना मतदान करायचं नाही. अजितदादा पवार नरेंद्र मोदींसोबत गेले त्यामुळं अजितदादा पवारांना मतदान करायचं नाही. एकनाथराव शिंदे साहेब त्यांना मतदान करायचं नाही. काय सांगताय ते? कोणाला करायचं नाही हे सांगताय मुल्ला मौलवी. संग्राम बापू भंडारे फक्त एवढंच म्हणतोय, मोदींना साथ द्या. मी कधीच म्हणालो नाही की तुम्ही कोणाला मतदान करायचं नाही, हे मी कधीच सांगितलं नाही.
शेवटी ते त्याचं स्वातंत्र्य आहे. मी माझ्या हिंदू बांधवाला एवढीच साथ घातली, मोदींना साथ द्या. का? ते हिंदू धर्माचा भगवा ध्वज फडकवत ठेवणारे, हिंदू धर्माचा त्याने विकास होणारे. आणि जर बाकीच्या धर्मातली लोक निवडणुकांच्या काळात सरळ आपल्या अनुयायांना किंवा त्यांचं ऐकणाऱ्यांना जाहीरपणे सांगतात कोणाला मतदान करायचं नाही, ते आपल्या हिंदू बांधवांना दिसत नाही का? मी कधी म्हणालो की अमुक अमुक एका माणसाला मतदान अजिबात करायचं नाही? मी काय म्हणालोय, आपल्याला एका व्यक्तीला साथ द्यायची. मी सकारात्मक बोलतोय, मी नकारात्मक कधीच बोलत नाही. म्हणून मी कुणाची अशी जाहीर टीका कधी केलेली नाहीये. मी जर ती सुरू केली तर माझा जास्त ताप होईल. आता तर मी विचार करायला लागलोय, जेव्हा हिंदूच मला विरोध करायला लागली तेव्हा मी विचार करायला लागलो की आता इथून पुढं, मी आजपर्यंत एवढंच म्हणत होतो मोदींना साथ द्या, कदाचित आता इथून पुढं मला हे पण सांगावं लागल कोणाचा कार्यक्रम लावा. हिंदूंचाच विरोध का व्हायला लागला याचं काय तुम्ही कारण शोधले असतील? ही इतिहास आहे ना आपला. तो मुघलांनी राज्य केलं, उत्तर काय? हिंदूंमध्ये भांडणं लावले, त्यांनी त्यांचा स्वार्थ साधून घेतला. इंग्रज अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? 150 वर्ष देश लुटला. कसा लुटला? त्यांचं उत्तर तेच आहे, फोडा आणि राज्य करा. यांच्यात भांडणं लावले आणि आम्ही राज्य केलं. आणि तेच आज झालेलं आहे. 2025 मध्ये जे काही हिंदूच माझा विरोध करताय त्याच्या मागे शक्ती वेगळ्या आहे. तुम्ही त्याचं नीट खोलात गेले तर तुम्हाला सापडेल. ते लांबनं सगळं मॅनेज करताय, ते लांबनं सगळं एक पाठिंबा देत आहे. ते स्वतः बोलत नाहीये, पण लोहे को लोहा काटताय. तसा प्रकार चालवलाय की हिंदूंनीच याला थांबवायचा. पण एक हिंदू म्हणून तुमचे पक्ष डोक्यातून काढून टाका. धार्मिक भावनेनं आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून जर माझं कीर्तन ऐकलं ना दादा, तर विरोधक सुद्धा म्हणतो संग्राम बापू भंडारे जे बोलतोय ते बरोबर आहे. मला काही प्रत्येक ठिकाणी विरोध नाही होते. माझ्या कीर्तनाला सर्व पक्षीय लोक येऊन बसतात आणि सगळेच टाळ्या वाजवतात. का वाजवतात माहितीये? ते वेगवेगळ्या पक्षात असतात. ते टाळ्या का वाजवतात माहितीये? हिंदू धर्मासाठी वाजवतात. ते जेव्हा मंडपात येत असतात ना, तेव्हा त्यांच्या डोक्यातला पक्ष आणि डोक्यातला नेता आहे ना, चप्पल बाहेर काढून ठेवल्यासारखा बाहेर काढून ठेवतात आणि मग येतात. तुम्ही आता म्हणालात जर हिंदूंचाच विरोध जो होतोय तो पाहून सांगावं लागेल की कार्यक्रम कोणाचा लावायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की कार्यक्रम कोणाचा लावायचा हे कीर्तनातून सांगायचं आहे, त्या दिवशी नंबर कोणाचे असतील पहिले? नंबर हिंदू विरोधांचे असतील ना. हे बघा, मला विरोध नाही होते. मी जो धर्म मांडतोय ना, माझ्या बांधवांना जे निष्ठावंत हिंदुत्ववादी करतोय ना, त्या हिंदुत्वाला विरोध होतोय. आणि मग जर तो सातत्यानेच होत राहिला तर लोकांनी तर समजून घेतलंय, जे जे माझ्या विरोधात गेले विशेष ताकद लावून, लोकांनी समजून घेतलं की हा हिंदू विरोध आहे. संग्राम बापू भंडारेला नाही हा विरोध, हा याच्या कार्याला विरोध आहे. मग पुढच्या काळात जेव्हा मी म्हणतोय की आवर्जून मी सांगेल कोणाचा कार्यक्रम लावायचा आहे, तेव्हा मग त्यांची सगळी कुंडलीच काढेल ना मी आजपर्यंत काय केलंय त्यांनी. मी अजून त्यांच्या शिरत नाही आतमध्ये. मी माझ्या वाटेने निघालोय. पण वाटेत आडवेच जर येत असतील तर मग मी सुरुवात करेल ना. तुम्ही कधी काय, कोणाला काय काय दिलं, कसं कसं केलंय, कुणाचं उदात्तीकरण केलंय, हिंदूंना कशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केलाय, ते मांडल ना. मग मी सगळंच मांडल ना. पण हिंदुत्ववाद्यांना नथुराम गोडसेंचा पुरस्कार करणारे नको हे तेवढंच खरं आहे ना. म्हणजे जे हिंदुत्ववादी तुम्हाला विरोध करतायत आज, त्यांना नथुराम गोडसेचा पुरस्कार हिंदुत्ववादी मला विरोध करत नाहीये. म्हणजे जे काही हिंदू आहेत, हिंदुत्ववादी हिंदूंपैकी जे हिंदू वेगळा आणि हिंदुत्ववादी वेगळा. मुळात माझं आता मतच असं आहे की आता देशाला हिंदू असण्यापेक्षा पण हिंदुत्ववादी असणाऱ्यांची जास्त गरज आहे. हिंदू तर सगळेच आहे, पण त्या हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारा जो आहे तो हिंदुत्ववादी. आणि त्या हिंदुत्ववाद्यांची गरज आहे. आणि ते हिंदुत्ववादी माझ्यासोबत आहे. आणि जे फक्त धर्मानं हिंदू आहे पण विचारसरणीमध्ये भेसळ झालेली आहे, ते काही विशिष्ट लोक जे माझ्या विरोधात चालत आहे, त्यांचं ते काहीतरी शोधताय समजा माझ्या बाबतीत. तर ते जे नथुरामजी गोडसेंबद्दलचं माझं जे वक्तव्य आहे ते मुळातच मीडियावाल्यांनी अर्ध दाखवलंय. मला माझी तक्रार आहे ती. म्हणजे आई पण दाखवाना, बाप दाखवाना, पोरगा दाखवताय.
अरे पण त्याला काहीतरी पार्श्वभूमी आहे ना. मी का नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलंय? माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं. का घेतलं मी त्यांचं नाव? की एका गावामध्ये माझ्यावर हल्ला होतोय, हल्लेखोरांचं समर्थन केलं जातंय, त्या हल्ल्याचं गांभीर्य समजावं म्हणून मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलंय. मी कुणावर हल्ला करतोय म्हणालो नाही, फक्त तुम्हाला कळावं की आपण कुणाला समर्थन देतोय म्हणून घेतलेलं नाव आहे मी ते. आणि नथुरामजी गोडसेंबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगेल की पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच हिंदुस्थानातल्या सगळ्याच लोकांना त्यांचं चरित्र अभ्यासावं लागेल. म्हणजे मी अत्यंत गांभीर्यानं बोलतोय. ते पण पत्रकार होते, तुम्हाला त्यातली जास्त माहिती आहे, आणि ते देशभक्त होते. त्यांचं भांडण काय सातबाऱ्यासाठी किंवा वडापावसाठी नाही, त्यांचं भांडण आहे ना देशासाठीच आहे. म्हणजे मी आवर्जून आपल्याला सांगतो, निर्णय चुकला असेल पण हेतू प्रामाणिक होता. त्यांचे कदाचित आयुष्यातले काही निर्णय चुकले असतील म्हणतो मी, चुकले म्हणत नाही, चुकलेही असतील कदाचित. कोणता माणूस प्रत्येक काम बरोबर करतो, पण हेतू मात्र प्रामाणिक होते प्रत्येक वेळी. म्हणजे आपण जसं नोटबंदीच्या बद्दल बोलतो की नोटबंदीमुळे देशाला तोटा झाला, नोटबंदीमुळे देशाला तोटा झाला, असं काही लोक मानतात. कदाचित तो निर्णय चुकला असेल पण नोटबंदी करण्यामागचा हेतू फार प्रामाणिक होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण आज आपण जेव्हा पुढे जातोय, आपल्याला आपली अर्थव्यवस्था वाढवायची, आपल्या देशाचा विकास करायचा आहे, हे सगळं करत असताना आपल्या देशाला हिंदुत्ववाद पुढे न्यायचा आहे. त्या हिंदुत्ववाद पुढे नेत असताना तरुणांना नथुराम गोडसेच्या विचाराची गरज आहे की या देशाला गांधीजींच्या विचाराची गरज आहे? ताजं उदाहरण सांगतो. कनवाड गाव आहे, शिरोळ तालुका आहे, कोल्हापूर जिल्हा आहे. तिथं एका मुस्लिम मुलीनं एका हिंदू तरुणासोबत पळून जाऊन लग्न केलं. तो हिंदू तरुणही बाहेरगावी गेला, ती मुस्लिम तरुणी बाहेरगावी गेली. पण त्या हिंदू तरुणाचा जो कनवाड गावातला हिंदू मित्र आहे, त्या मित्राच्या घरात 30 ते 40 मुसलमान एकाच वेळी शिरले. घरात तोडफोड केली, आया बहिणींच्या अंगावर हात टाकला, दरोडा टाकला. त्या पोराला अक्षय कोळी नाव आहे त्याचं, आपण पूर्ण माहिती घ्या. त्याला खेचत नेला चौकात, आणि चौकात धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले, एक दहशत निर्माण करण्यासाठी. मग मला सांगा, अशा वेळी कुणाची गरज आहे? अशा वेळी त्या अक्षय कोळीने कुणाचा आदर्श घ्यायचा? अशा वेळी अक्षय कोळीला सुद्धा जशास तसं उत्तर द्यावं लागल, ॲक्शनला रिॲक्शन द्यावी लागल. त्यावेळी त्याने कठोरच भूमिका घेतली पाहिजे. कारण भगवान श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं, दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा नायनाट करायचा, हे माणसाचं खरं कर्तव्य आहे. मग तुम्ही जे म्हणतात ना की देशाला गरज महात्मा गांधीजींची आहे का देशाला गरज नथुरामजी गोडसेंची आहे, तर त्याच्यावर माझं उत्तर असं आहे, योग्य वेळी गरज महात्मा गांधींची पण आहे आणि योग्य वेळी गरज नथुरामजी गोडसेंची पण आहे. दोघांची पण गरज आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. एक कल्ली आपल्याला विचार करून चालणार नाही. म्हणजे आपण जर म्हणालो की एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करायचा, ठीक आहे, गालात मारली तर पुढं करायला दुसरा गाल आहे, पण समोरचा जर मानच कापायला लागला तर पुढं करायला दुसरी मान नाही ना. अशा वेळी समोरच्याचा वार आपल्या मानेवर व्हायच्या अगोदर त्याची मान धाडापासून वेगळं करणं हा पुरुषार्थ आहे. म्हणजे गरज दोन्हींची पण आहे. आपल्याला अहिंसा प्रियच आहे ना, पण कधीपर्यंत प्रिय आहे? समोरचा जोपर्यंत राम आहे तोपर्यंत प्रिय आहे. समोरचा रावण झाल्यावर ठोकावंच लागल. दोन्हींची पण गरज आहे. एका बाजूनीच जर आपण पोरांना सांगत राहिलो ना, सहन करा सहन करा सहन करा, शंड होईल समाज. दुसऱ्या बाजूने असं सांगितलं पाहिजे की एक मर्यादा आहे, समोरचा खांद्यावर घेतल्यावर जर कानात मुतत असेल ना, ठोकलाच पाहिजे. दोन्हींची गरज आहे साहेब. पोलीस प्रशासनाचं काय ब्रीद वाक्य आहे? सदरक्षणाय खल निग्रहणाय. मग सज्जनांचं रक्षण करत असताना दुष्टांचा नायनाट पण करायचा आहे, आणि दुष्टांचा नायनाट करत असताना सज्जनांचं रक्षण पण करायचं. देवानं काय केलं आपल्या? भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासे संवारी. भक्तांचं रक्षण करतो, दुर्जनांचा नायनाट करतो. माझी सगळ्यांना विनंतीच आहे, पत्रकारिता पण अशा दृष्टिकोनातून चालली, शांती शांती शांती. अरे पण आम्हाला घरातून उठून बाहेर नेऊन जर मारत असतील, किती दिवस शांती?
तेव्हा आपल्याला एक भूमिका घ्यावा लागेल. पण शांती आपण अहिंसा यासाठी म्हणतोय कारण या देशाला घटना आहे, या देशात कायदा आहे, सुव्यवस्था आहे आणि ज्या पोलिसांचं तुम्ही नाव घेतलं त्यांच्यावर या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि वरती सरकारही तुमच्या विचारांचं आहे. मग ते सगळं आहे ना हे मॅनेज करण्यासाठी, ही सुव्यवस्था राखण्यासाठी. हो, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. माझा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, कायद्यावर तर संविधानावर तर पूर्ण विश्वास आहे. पण देशात एक शक्ती अशी सुद्धा कार्यरत झालेली आहे की ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला पोलीस स्टेशनपर्यंत सुद्धा जाता येणार नाही, अशा सुद्धा रचना काहींनी आखून ठेवल्या आहे की किमान ज्याच्यावर अन्याय झाला तो पोलीस स्टेशनपर्यंत तर गेला पाहिजे ना. मग तो पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी त्याची एक स्वतःची ताकद पाहिजे ना. म्हणजे जर आता एखाद्याला मारूनच टाकला घरात, मग काय ते प्रेत घेऊन जायचं पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाण्यासाठी सुद्धा एक तुमची ताकद लागते. तिथं तुमचं एक नियंत्रण असावं लागतं, सगळे तुमचं सिस्टम असावं लागतं, तुमची एक संघटना असावी लागते. तेव्हा त्या पोलीस प्रशासनावर सुद्धा दबाव येतो आणि ते तुमचं ऐकून घेतात. कायदा सुव्यवस्था आहेच ना, पण तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक आपल्याला ताकद तयार करावी लागणार आहे आणि ती ताकद असणं गरजेचं आहे. मला सांगा, एखाद्या गोरगरिबावर जेव्हा अन्याय होतो ना, तेव्हा तो पहिल्यांदा गावातल्या एखाद्या बलाढ्य माणसालाच फोन करतो, दादा माझ्यावर अन्याय झाला. तो म्हणतो चल मी आलो, तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. मग तो जो बलाढ्य आहे ना, तो दादा ज्याला आपण बाहुबली म्हणतो, तो बाहुबली ना त्या पीडिताला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जातो आणि न्याय मिळवून देतो. पोलीस पण महत्वाचे आणि तो गावागावात जो हिंदू बाहुबली तयार होतोय ना, ज्याला आपण बजरंगी म्हणतो, तो बजरंगी पण महत्वाचा आहे. तुम्ही एवढी प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडता, मला तुमच्या शब्दात हिंदुत्वाची व्याख्या समजून घ्यायची. हिंदुस्थानामध्ये जे जे काही विचार प्रवाह निर्माण झाले, म्हणजे वैदिक विचार प्रवाह असू द्या, बौद्ध विचारसरणी असू द्या, जैन विचारसरणी असू द्या, शीख विचारसरणी असू द्या, ह्या सगळ्या हिंदुस्थानात निर्माण झालेल्या विचारसरणी. म्हणजे वारकरी संप्रदाय सुद्धा वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जन. म्हणजे वारकरी संप्रदाय सुद्धा वेदमार्गाने जाणार आहे. बौद्ध धर्म सुद्धा जो आहे तो सुद्धा हिंदुस्थानात निर्माण झालेला आहे. आणि ह्या बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म, जैन धर्म, शीख धर्म, या सगळ्यांचे विचार मिळते जुळते. म्हणजे फांद्या जरी आपल्याला वेगळ्या दिसत असल्या तरी मूळ एक आहे. आणि ह्या सगळ्या विचारसरणींच्या द्वारे जाणारा जो जो आहे ते हिंदुत्व आहे. म्हणजे मी स्वतःला जेव्हा हिंदू म्हणून घेतो तेव्हा मी बौद्ध पण आहे, जैन पण आहे, शीख पण आहे, आणि ते आमचं हिंदुत्व आहे. आमचा लढा कोणासोबत आहे? परकीय आक्रमणकर्त्यांसोबत. ज्यांनी आमची देवळं पाडून माजारी उभ्या केल्या त्यांच्या विरोधात आमचा लढा आहे. ज्यांनी आमची देवळं पाडून चर्च उभ्या केल्या त्यांच्या विरोधात आमचा लढा आहे. जे तांदळाच्या पोत्यावर आमच्या हिंदू लोकांना कन्वर्ट करताय ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. ज्यांनी मानेवर तलवारी ठेवून आमच्या लोकांना मुसलमान केलं त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. माझी हिंदुत्वाची सरळ व्याख्या आहे की हिंदुस्थानात जी विचारसरणी निर्माण झाली त्या विचारसरणीचा अंगीकार करणारा, अभिमान बाळगणारा तो हिंदू आहे. आणि त्या विचारसरणीचा अभिमान बाळगणं हे हिंदुत्व आहे. ही तुमची हिंदुत्वाची व्याख्या आहे. पण तुमच्या भोवती खूप वाद फिरतात. मी आता तुमच्या काही वादांवरती बोलणार आहे. तुमची काही भाषणं, कीर्तनातलं जे वक्तव्य असतील, आता ताजा वाद घुलेवाडीचाच आहे. हो, घुलेवाडीच्या प्रकरणावरती तुम्ही स्पष्टीकरण दिलं, प्रत्येकाने दिलं. story.com वरती सुद्धा आम्ही त्या गावकऱ्यांशी जाऊन व्हिडिओ केला होता. पण त्याच्यानंतर बाळासाहेब थोरातांनी जे काही दाखवलं सगळं, की ते सगळं पूर्वनियोजित होतं. तुमची गाडी फुटली, ती गावात नव्हती फुटली, आधीच फोडून आणली होती किंवा काय, सगळं CCTV फुटेजसहित दाखवलं. तर तो काय प्रकार होता सगळा? त्यांनी जे व्हिडिओ दाखवले ते काय खोटे होते? हे बघा, घुलेवाडी गावातलं मुळात बाळासाहेब थोरातांनी ते सगळं दाखवलं हे फार चांगलं झालं. फार चांगलं यासाठी झालं की सुरुवात तुमच्या PAने केली हे बाळासाहेब थोरातांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय. मी रोजच कीर्तन करतो, त्याप्रमाणेच मी गुलेवाडीमध्ये कीर्तन करायला गेलोय. बरोबर, छान कीर्तन रंगात आलंय. रंगात आल्यानंतर साहेबांचा PA खालून म्हणायला लागला, अभंगावर बोला. सुरुवात कोणी केली? PAने केली. सगळ्या गावाला माझं कीर्तन आवडतंय, विषयावर चाललंय, सगळ्यांना पटतंय, टाळ्या घेतोय मी वाक्यांना, हे तुम्ही बघितलंय. सुरुवात त्यांच्या PAने केली. त्यानंतर पण मी त्याला विनंती करून थांबवण्याचा प्रयत्न केलाय 4 ते 5 वेळा. तो थांबण्याचं नाव घेत नाही, तो उलट सुलट उत्तरं देतोय.
मग मी विनंती केली की यांना बाहेर घ्या, एक शिस्त पाहिजे. जर आपण असे लाडावून ठेवले की कीर्तनात उलटसुलट बोलतील तरी पण आपण जर चला चला जाऊ द्या चालतच राहते, ती प्रवृत्ती बाळावते. म्हणजे हे थांबवलेच पाहिजे. मग सभा असू द्या, नाटक असू द्या, नाही तर कीर्तन असू द्या, श्रोत्यांनी काही नियम सांभाळले पाहिजे. हा, एखादी शंका आहे, सहज बोललं, उत्स्फूर्तपणे एखादा विचार आला, बोलला, पण मग वक्त्याला परत थांबवतच राहायचं आणि त्यात वेळ घालवायचा बाकीच्या लोकांचं, हे चूक आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातले एकमेव नेता आहे अजितदादा पवार. त्यांच्या सभेत जर कोणी बोललं ना खालून, ते एकदा ऐकून घेतात, पण पुढचा परत जर बोलत असले ना डायरेक्ट सांगतात तुला शहाणा आहे का रे, ग बस. काय होतं त्याने, हे असं जागच्या जागेवर नांग्या ठेचल्याच पाहिजे, त्याच्याने एक शिस्त लागते. आणि बाकीच्या राजकारण्यांनी काय केलं, लाडवून ठेवले. ते बोलायला लागले का असं असं आमचाच आहे. अरे मग ते तसंच त्रास द्यायला सुरुवात करतात. ती शिस्त मोडायचं काम तिथं केलंय. आणि सगळ्या ह्या खटाटोपामध्ये श्रोत्यांचे अर्धा तास वाया गेलाय ते सगळं मिटवण्यामध्ये, आणि मग पुन्हा कीर्तन करावं लागलंय. मग श्रोत्यांचा जो अर्धा तास वाया गेलाय तो संग्राम बापू भांडारेमुळं गेला का बाळासाहेब थोरातांच्या पीएमुळं गेला, हे लोकांना समजलं पाहिजे. म्हणून मी विचारलं की जो खालचा श्रोता म्हणतोय अभंगावर बोला, त्याचा किमान आज कीर्तनाला घेतलेला अभंग तरी पाठ आहे का, हे मी त्याला प्रेमानंच विचारलंय. मी त्याला भाऊ भाऊ दादा दादा करूनच विचारतोय. बाकीचे मध्ये बोलायला लागले तर मी म्हटलं थांबा, तो माझा सहकारी आहे. तेव्हा त्याला जेव्हा मी विचारलंय की बाबा तुला अभंग पाठ आहे का किमान मी आज सेवेला घेतलेला, तो पुन्हा तिसरंच बोलायला लागला. मग मी म्हणालो की यांचा काहीतरी मानसिक अडचण आहे, यांना बाहेर घ्या. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते माझ्यावर धावून येत आहे, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांनी त्यांना थोपावलं. हे तर मी सांगितलंच, मी पहिल्याच दिवशी सांगितलं की माझ्यावर हल्ला झालाय पण माझ्यापर्यंत ते पोचू शकले नाही. हिंदुत्ववादी पोरं आपली ढाल बनवून माझ्या संरक्षणासाठी उभी राहिली, हे तर मी सांगितलंच, पहिल्याच दिवशी सांगितलं. पण त्यांनी जे आक्रमण केलं ती सुरुवात बाळासाहेब थोरातांच्या पीएने केली. नंतर त्यांनी बरंच दाखवले, समजा गाडीचे फुटेज दाखवले वगैरे वगैरे, महाराज सुरक्षित जात आहे. अरे मीच सांगतोय ना, मीच माझ्या पहिल्या बाईटमध्ये सांगतोय की माझ्यावर हल्ला झालाय पण माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही, मी सुरक्षित आहे, हे मीच सांगितले. गुन्हे तुमच्यावर जे दाखल केले ते गावकऱ्यांनी दाखल केले. मग आता तुम्ही गावच्या कार्यक्रमामध्ये विध्वंस माजवलाय, गावकरी तुमच्यावर जेवढे कलम टाकता येतील तेवढे टाकणारच आहे, जेवढं तुम्हाला अडकवता येईल तेवढं अडकवणारच आहे. तो राजकारणाचा भाग आहे, त्याच्यात संग्राम बापू भांडारेला ओढू नका. त्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हटले की कालचे जे महाराज आले होते ते राजकीय भाषण करत होते आणि म्हणून साहजिकच विरोध झाला. ह्या वाक्याने मी दुखावलं की मी काय राजकीय भाषण केलं गुलेवाडीत तर मी हेच सांगत होतो की अब्दुल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला, हे मी मांडत होतो. आणि बाळासाहेबजी थोरात इतके मोठे नेते, 40 वर्ष ज्यांनी राजकारण केलंय, स्वतः पद उपभोगले, अनेक पद उपभोगली, ते व्यक्तिमत्व सरळ सरळ 35 वर्षाच्या पोराबद्दल डायरेक्ट असं विधान करून टाकतंय की त्याने राजकीय भाषण केलं. मग तिथून मी सुरुवात केली की बाळासाहेबजी थोरात मी काय राजकीय भाषण केलं ते तुम्ही दाखवा. मग त्यांच्या सभेमध्ये त्यांनी दाखवायला पाहिजे होतं मी काय राजकीय भाषण केलं. ते गाडी दाखवत बसले टोल नाक्यावर. गुन्हा मी नाही दाखल केला तुमच्यावर, तुमच्या गावकऱ्यांनी केलाय. ते घोलेवाडीत बैठक घेऊन दाखवा तुम्ही ते व्हिडिओ, महाराष्ट्राला हे दाखवा संग्राम बापू भांडारे राजकारणावर काय बोलला होता. त्यांनी दाखवलं ते. संग्राम बापू भांडारे म्हणतोय सर्वधर्म समभाव मी मानत नाही. उभा देश नाही मानत. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वधर्म समभाव हा शब्द टाकलेला नाहीये. 1976ला तो कोणी टाकलाय तुम्ही तपासा. मूळ संविधानामध्ये सर्वधर्म समभाव हा शब्दच नाही. आणि ते नाहीच मानत, मी नाही मानत, तो उभा देश नाही मानत. आणि ते मी पटवून पण देतो की आमच्या हिंदू धर्मामध्ये 10 भाकरी केल्या तर 1 भाकर आम्ही गाईला घालतो. आणि याच देशात राहून काही लोक भाकरीसोबत गाय खातात. कोणता सर्वधर्म समभाव, कोणती समानता आहे, हे माझे प्रश्न आहे. पण हा सगळा वाद झाल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या ताकदीने तुमच्यासोबत उभा राहायला पाहिजे होतं, तो उभा राहिलेला का नाही दिसला? हे बघा, आमच्या वारकरी संप्रदायाची एक शिस्त आहे. शक्यतो धर्मातलीच माणसं जेव्हा आपापसात भांडत असतात तेव्हा आमची वारकरी मंडळी तटस्थतेची भूमिका घेतात. मी जर चुकीचा असतो ना साहेब, अख्खा वारकरी संप्रदाय माझ्यावर तुटून पडला असता. तुम्ही मला दाखवा कोणता मोठा कीर्तनकार किंवा कुठला एखादा मोठा महाराज माझ्या विरोधात बोलतोय किंवा बाळासाहेब थोरातांची बाजू घेऊन बोलतोय, त्यांनी तटस्थतेची भूमिका घेतली. का घेतली माहितीये? बाळासाहेब थोरात पण हिंदू आहे आणि संग्राम बापू पण भांडारे पण हिंदू आहे. म्हणून जे प्रतिष्ठित लोक आहेत आमच्याकडं, जे अभ्यासू लोक आहेत,
त्यांनी ह्या प्रकरणामध्ये शांत राहण्याचा निर्णय घेतला. ना संग्राम बापू भंडारे सोबत ना बाळासाहेब थोरातांसोबत. मनोमन त्यांनी ठरवलंय कोण बरोबर कोण चूक हे जगाला कळालंय. माझ्या जर कोणी कीर्तनकार तुम्ही दाखवा आम्हाला, ते जे 1-2 व्हिडिओ आले त्यांना मुळात ओळखच फार छोटी आहे त्यांची. म्हणजे त्यांची सोशल मीडिया चेक केली तर 5-50 फॉलोअरच्या वरती फॉलोअर्स नाहीये. त्यांनी जर एखादं आव्हान केलं तर ते 100 लोक पण एकत्रित जमवू शकत नाही. म्हणजे फेटा बांधला आणि टोपी घातली म्हणजे कोणी वारकरी नाही होत. मला तर 2-3 फोन पण केले, म्हटले बापू जरा आर्थिक चणचण चालू आहे, थोडं समजून घ्या, थोडंसं जरा हातभार लागलाय, तुमच्या विरोधात बोलणार आहे. म्हटलं अरे जास्त बोला, तुमचं घर जर चांगलं चालत असेल तर जास्त बोला माझ्या विरोधात. ते 1-2 जण आहे, महाराष्ट्रभर तुम्ही बघा. मुळात बाळासाहेब थोरातांनी माझ्या विरोधात जी सभा केली तिथे एक उल्लेख केला. त्यांनी गंगागिरीजी महाराजांचा उल्लेख केला, नारायणगिरी महाराजांचा उल्लेख केला. मग का हो, रामगिरी महाराज का तुमच्या समर्थनार्थ उभे नाही राहिले तिथं? तुम्ही ज्या परंपरेचा उल्लेख करताय आणि सांगताय मी ज्या परंपरेचा पाईक आहे, त्या परंपरेचे महंत का तुमच्या व्यासपीठावर नाहीये? कोणता साधू आहे तुमच्यासोबत? कोणता संत आहे तुमच्यासोबत? नातेवाईक जमा केले म्हणजे खरं नाही ठरत दादा. माझ्यासोबत जे उभे राहिले ना, मला खाजगीत सगळ्यांचे फोन येऊन गेले, संग्राम बापू तू धर्माचं कार्य पुढे घेऊन चाललाय, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहे, फक्त हिंदू धर्मातला अंतर्गत वाद आहे म्हणून आम्ही फक्त जाहीरपणे बोलणार नाही. हेच जर माझ्या विरोधात जिहादी असते ना, अख्खा वारकरी संप्रदाय उभा राहिला असता. ख्रिश्चन मिशनरी असते ना, अख्खा वारकरी संप्रदाय उभा राहिला असता. पण आपले जेव्हा भांडताय तेव्हा बाकीच्या भावांनी शांतच राहिलं पाहिजे. बाळासाहेब थोरात माझे विरोधी नाही, बाळासाहेब थोरात हिंदूच आहे. आणि ज्या दिवशी साहेबांना कळल ना की संग्राम बापू भंडारीची जी भूमिका आहे ती योग्य आहे, त्या दिवशी तेच स्वतःहून सांगणार आहे. कधी ना कधी तसा दिवस पण येईल. तो दिवस येईल, विश्वास येईल, मला विश्वास आहे. त्यांनाच कळणार आहे की आपण काय केलंय आयुष्यामध्ये. पण अनेकांचा आक्षेप असा आहे तुमच्यावर जेव्हा टीका होते तेव्हा, की बाकीचे कीर्तनं सगळेच ऐकतात पण तुमच्या कीर्तनात राजकारण जास्त का दिसतं? कोणी ऐकलं माझं पूर्ण कीर्तन? रील बघतात ते 1 मिनिटाचा, 1 मिनिटाचा रील बघतात आणि राजकारणच जास्त दिसतंय. ऐका माझं पूर्ण कीर्तन. अहो माझं पूर्ण कीर्तन ऐकलं ना की ते शोधतात संग्राम बापू भांडरेचं कीर्तन कुठे आहे बुवा, शोधा बुवा, जाऊ बुवा ऐकायला. 100 किलोमीटर ऐकायला येतात लोक. काय येतात? राजकीय घडामोडी तर रोज चालू आहे मीडियाला, वर्तमानपत्रांमध्ये चालू आहे. मग काय येत असतील ते मला शोधत? त्यांना काहीतरी धर्माबद्दल त्यांना तिथं भेटतं. एखादा मिनिटाचा रील बघायचा आणि लगेच संग्राम बापू भांडरेचं कीर्तनच राजकारणावर आहे, याला अर्थ नाही दादा. ऐका तुम्ही पूर्ण कीर्तन ऐका. माझं कीर्तन धर्मावरच आहे आणि जो माझ्या हिंदू धर्माला मदत करतो त्याचं जर एखादा मिनिट मी कौतुक करत असेल तर ते स्वातंत्र्य मला संविधानानं दिलेलं आहे. पण इतर महाराजांसोबत मी जेव्हा बोलतो कीर्तनकारांशी, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, तेव्हा आपण सुरुवातीला जसं आपण दुसऱ्याशी बोलता नमस्कार म्हणतो तसं आपण त्यांच्याशी रामकृष्ण हरी म्हणतो. पण संग्राम बापूंची स्टाईल जय श्रीरामची आहे. तुमचं वेगळं पण काय आहे? हां, मुळात सर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. आपले जे पूर्वज आहे, आपले वडील असू द्या, आजोबा असू द्या, नाही तर पंजोबा असू द्या, उभ्या महाराष्ट्रातल्या आणि कोणत्याही पक्षातल्या असू द्या, आपल्या दारात पाहुणा आल्यानंतर आपले पूर्वज काय म्हणत होते? राम राम. तुमचेही म्हणत होते, तुमची मराठवाड्यातले, मी पश्चिम महाराष्ट्रातले, पण तुमचेही पूर्वज राम राम म्हणत होते का नाही? एवढं फक्त मला सांगा. राम राम. माझेही पूर्वज राम रामच म्हणत होते. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे, जयघोष नाहीये. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, तो मंत्र आहे. आणि मंत्र हा मनातल्या मनात घोकायचा असतो, त्याचं पारायण करायचं असतं, तो सदा सर्व काळ करायचा असतं. जेव्हा आपला एखादा बांधव भेटतो ना तेव्हा जयघोष करायचा असतो. आणि तो जयघोष जर काय तो जय श्रीराम आहे, तो जय शिवराय, तो जय हरी आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे मुळात. कुठं असं लिहिलेलं नाही की वारकऱ्याला भेटल्यावर रामकृष्ण हरी म्हणा, असं नाहीये. भेटल्यानंतर जयघोष करायचा आहे आपल्या देवाचा, की तू ज्या देवाचा भक्त आहे, मी ज्या देवाचा भक्त आहे, त्याचा जय जयकार असो. मग जय श्रीराम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय हरी. मग आता आहे माझ्या नावातच राम आहे, संग्राम. माझं भगवान श्री रामचंद्र प्रभूंवर प्रेम आहे म्हणून मी जय श्रीराम म्हणतो.
काय कोणाला खटकायची अडचण नाही. पुढचा जर रामकृष्ण हरी म्हटला ना तर मी त्याला रामकृष्ण हरी पण म्हणतो. तो जय शिवराय म्हटला तर मी त्याला जय शिवराय पण म्हणतो, जय जिजाऊ म्हणतो. मला कोणाच्या जयघोषाची अडचण नाही. मी जय श्रीराम म्हणतोय तो कोणा पक्ष, ही पक्ष संघटना कधी आल्या? आपला राम कधीच आहे. वाल्मिक महर्षींसारख्या, ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांनी दिला आपल्याला राम. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम झाले रामराज्य, काय होऊ नये आम्हासी. तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. राम काय कोणा पक्षाची मक्तेदारी आहे काय? उलट हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक पोरानं जय श्रीरामच म्हटलं पाहिजे. घरात त्याला काय मंत्राचा जप करायचा त्याने तो करावा, पण एक हिंदू म्हणून आज जर हिंदुत्वाचा इतका भारी काळ आलाय तर वाहू द्या ना जय श्रीरामचा नारा. आणि तुम्ही बघा, आपण थोडे संक्रमण काळात वाढलो, पण आपल्या नंतरची जी पिढी आहे ना, बारीक बारीक पोरं, जा तुम्ही गावात लांबून म्हणतात जय श्रीराम. पुढचा काळ जय श्रीरामचाच आहे. आता ते एक गोष्ट तुम्ही मान्य कराल की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माणुसकी हा खूप मोठा धर्म आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये द्वेषाला जागा नाही आहे. त्या गोष्टी तुम्ही दोन मान्य करता. आपण जेव्हा हिंदुत्व पुढे रेटतो किंवा आपण हिंदुत्वाचे विचार जेव्हा प्रखरपणे, अत्यंत ज्वलंतपणे मांडतो, तेव्हा आपसुकच दोन धर्मांमध्ये द्वेष तयार होत नाही? हे बघा, तेढ द्वेष हे सगळं जे काही तयार होतं, त्याला पर्याय काय मला सांगा ना. शेवटी काय होतं, विचार बदलला की धर्म बदलतोय. मग धर्म बदलला का कृती बदलते. आणि आमच्या हिंदू धर्माच्या विरोधातली जी कृती असेल ती आम्हाला थांबवावीच लागेल. आम्ही द्वेष नाही करत, आम्ही आमचा धर्म पुढे घेऊन चाललोय. आम्हाला कोणत्याच कसायाचे हात तोडायचे नाही, त्याने फक्त गाय कापू नये. आम्हाला कुठल्याच ख्रिश्चन पादऱ्याबद्दल आमचं काही तक्रार नाही, त्याने फक्त आमच्या लोकांना धर्मांतरित करू नये. आमच्या शब्दावर पाय दिल्यानंतर आम्हाला रिॲक्शन द्यावी लागेल. आम्ही अहिंसेचेच पुजारी आहो. आमची आई भांडे धुताना जर मुंगी आली ना भांड्यावर, तर ती हातानं बाजूला काढून ठेवते का ती मुंगी सुद्धा नाही मेली पाहिजे. हे आमच्यावर संस्कार आहे. पण समोरचा जर चावाच घेत असेल, रक्तच काढत असेल, विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. विंचू जर देवघरात आला आणि त्याला देवपूजा आवडत नाहीये, मग तिथं काय नमस्कार करून जाऊ द्या म्हणून चालत. तेथे पायजाराचे काम, आदमाशी व्हावे आदम. तिथं चप्पलच काढावी लागते का? तो आदम आहे समोरचा. म्हणून मी द्वेष पसरवत नाही. मी माझा धर्म पुढे घेऊन जायला निघालो आणि त्याच्यात जे आडवे येतील त्यांना भिडावं लागलच आम्हाला दादा, त्याला पर्याय नाही. माणुसकी हा धर्म जेव्हा मी आता सुरुवातीला, माणुसकी, हे बघा, माणुसकी हा धर्म वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. माणुसकी हा धर्म नाहीये. आणि जर माणुसकीच धर्म असता तर ना हिंदू धर्माची गरज आहे, ना मुस्लिम धर्माची गरज आहे, ना ख्रिश्चन धर्माची गरज आहे. हे धर्म का निर्माण झाले? विचार बदलले म्हणून हे धर्म निर्माण झाले. मग माणूस म्हणून, मग तसा जर सुरुवातीचा धर्म कुठला आहे तर तो हिंदू धर्मच आहे. मग माणुसकी धर्म खरा तर सगळ्यांनी हिंदू धर्म स्वीकारायला पाहिजे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. मग होतील का सगळे हिंदू? होतील का? जर तुम्ही माणुसकी नावाचा धर्म जर सांगत असाल तर तो एकच आहे हिंदू धर्म, की ज्याने कधी कोणावर जबरदस्ती नाही केली, ज्याने स्वातंत्र्य दिलं जगण्याचं, तो हिंदू धर्म आहे. तुम्ही कीर्तन करताना हिंदुत्ववाद, माणुसकी धर्म वगैरे आपण सगळ्या गोष्टीवर बोललो. तुम्ही कीर्तनाला जेव्हा गावागावात जाता, खेड्यागावात 18 पगड जातीची लोक असतात. गावातच स्वाभाविकपणे कमी जरी असले तरी मुस्लिम लोकही असतात. ते कीर्तनाला येतात. कधी त्यांच्यासोबत कधी बोलणं झालंय कीर्तनानंतर किंवा तुमचं इंटरॅक्शन होतं असं कधी? नाही, मला त्यांची भेट होत नाही. मला उलट त्रास जर काय झालाय तर माझं कीर्तन सुरू असतं आणि त्यांचा भोंगा चालू होतो. आम्हाला कीर्तनात डिस्टर्ब होतं, विक्षेप होतो आम्हाला. म्हणून माझं पुढच्या काळात आपण सगळ्यांनीच पुढाकार घेऊन हे जे धर्मस्थळांवरचे भोंगे आहे ना, हे उतरावे लागणार आहे आपल्याला. आणि त्यात मी सुरुवात करणार आहे. आज केली पण मी सुरुवात. मी कुठल्याही गावात कीर्तनाला गेलो की मी जाहीर सांगतो की मंडपाच्या व्यतिरिक्त बाहेर जे भोंगे लावले ते बंद करून टाका. लोकांना फुकट ऐकवू नका. काय होतं, लोक मंडपात येतात ऐकायला, मांड्या अवघडून 2 तास बसून ऐकतात. आणि काही घरातल्या घरात कोणी टॉयलेटमध्ये असतं, विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की अरे कुठेही बसले, कोण बेडरूममध्ये असतं, कोण टॉयलेटमध्ये असतं. आणि कशाला त्यांना ते ऐकवायचं? मी भोंगे बंद करायला लावतो.
पण माझं कीर्तन सुरू असताना या मशिदींवरचे भोंगे चालू होतात, ते ओरडतात. आणि मग ते आमच्या कानावर आल्यावर आम्हाला भजन करावं लागतं, जय जयकार करावं लागतं, रिॲक्शन द्यावी लागते. मग मला काय म्हणायचंय की मला ते तर भेटत नाही, पण त्यांचा मला असा कधी कधी विक्षेप होतो. पण म्हणजे त्यांच्या भोंग्या, आता खरं तर सरकारने नियमच काढला त्या भोंग्यांबद्दलचा, ते भोंगे उतरवण्याचा. नाही, ते बंद करावे लागतील साहेब. हे असले नियम पाळले जात नाही. रोज कोण जाणार आहे त्यांचं टेस्ट घ्यायला, तुमचा किती डेसिबल आवाज आहे? कोण जाईल ते रोज चेक करायला? ते 2 दिवस करतात, नंतर पुन्हा त्यांचं चालू होतं भोंगा. बरं 50 लोक राहतात गावात, उरलेल्या 10,000 लोकांना ऐकवतात. का ऐकवताय बरं? त्याचा अर्थ कळत नाही. म्हणजे हनुमान चालीसा ऐकताना किमान अर्थ तरी कळतो. भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे. म्हणजे आमच्या मारुतीरायाचं नाव घेतल्यानंतर भूत पिशाचच्या जवळ येत नाही. पण ते जे शब्द कानावर पडतंय आजपर्यंत कोणाला अर्थ कळाला नाही. आणि अर्थ जर शोधले तर ते इतके विघातक आहे, इतके वादग्रस्त अर्थ आहे की तुमचं उपास्य दैवत सोडून बाकीचं काहीच या जगामध्ये खरं नाही. म्हणजे गेला तुमचा राम गेला, कृष्ण गेला, महादेव गेला, तुमचा पक्ष गेला, संघटना गेल्या, सगळं गेलं, तेवढा एकच खरा. पण आपल्याही भोंग्यांचा त्रास त्यांना होत असेल ना? माझा भोंगेला विरोध आहे ना साहेब. मीच तुम्हाला सांगितलं ना, मी ज्या गावात कीर्तनाला जातो जाहीर सांगतो भोंगे बंद करा, मंडपातल्यांना ऐकवा, फुकट ऐकूच नका लोकांना, लोकांची डोकी खराब करू नका. ज्याला गरज आहे त्यालाच द्या, ज्याला गरज नाही त्याला देऊ नका. ते षडयंत्र आहे. वारंवार वारंवार कानात घालून ते 2047ला इस्लामिक राष्ट्र करायचंय ना, त्याची तयारी येते. मी पुन्हा एकदा देवा भाऊला तुम्ही पोचवा, हे मर्यादा घालून जमणार नाही. भोंगे उतरवलेच पाहिजे सगळ्या धर्मस्थळांवरचे. गरजच नाही साहेब त्याची. तुमच्या विचारांचं सरकार आहे, तुम्ही जास्त ॲग्रेसिव्हली पोचवू शकता. ते आमचं फक्त मुलाखत दाखवणं. तर आता पुढचा प्रश्न असा आहे. अहो पण आम्ही जे बोलतो ते मीडियावाले लावत पण नाही ना, असे वादग्रस्त मुद्दे कट करतात. मी अनुभवलं ते. आम्ही जेव्हा अशा विषयांना हात घालतो ना, ते कट करणार आणि त्यांच्या सोयीचं दाखवत बसणार. म्हणून तुम्हाला म्हणतोय किमान दाखवा तरी लोकांना, कट तरी नका करू बोलणं. आता हिंदुत्वावर बोलताना संत परंपरा आणि हिंदुत्ववाद याच्यात वेगवेगळ्या संतांचं हिंदुत्वावर मत जे काय असेल, आपण आळंदीत आहोत आज, म्हणजे याच्यावरती म्हणून मी खास विचारतो आळंदीत आहोत म्हणून. ज्ञानोबरायांचं हिंदुत्वावर काय मत होतं, तुकोबरायांचं हिंदुत्वावर काय मत होतं, संत परंपरा आणि हिंदुत्ववाद मला समजून घ्यायचं आहे. मुळात ज्ञानेश्वर महाराज हे कडवट हिंदुत्ववादी आहे. तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर साधारणपणे 12व्या शतकामध्ये देवगिरी प्रांताकडून आपल्या महाराष्ट्रावर आक्रमणं सुरू झाली परकीयांची. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ सुद्धा 12व्या शतकातलाच आहे. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अभ्यास केला की अरे हे परकीय आक्रमण करते, परधर्मीय लोक तर महाराष्ट्रात घुसखोरी करायला लागली. पण महाराष्ट्रातच मूळच्या अनेक समस्या आहे. म्हणजे वेगळं संकट उरावर घ्यायच्या अगोदर आधीचे संकट तर सॉल्व्ह करावे लागतील ना. आणि त्या काळात महाराष्ट्रात संकट होतं वर्णभेद, जातीयवाद. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की पहिल्यांदा आपल्याला हा वर्णभेद आपल्याच हिंदू धर्मातला, कोण म्हणतोय ब्राह्मण आहे, कोण म्हणतोय मराठा आहे, कोण म्हणतोय ब्राह्मण आहे, कोण म्हणतोय क्षत्रिय, कोण म्हणतोय वैश्य आहे, कोण म्हणतोय शूद्र आहे. म्हणजे हे 4 वर्ण झाले. पुन्हा त्यात जाती, कोण ब्राह्मण, कोण मराठा, कोण सुतार, कोण माळी, कोण वांजारी, कोण तेली, कोण मातंग, कोण भिल्ल. हे सगळं संपवलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा काय केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आता सगळ्यांना सुखी करायचे. पर्याय काय दिला, जाईन गे मायेता पंढरपूर. आता पंढरपुराला निघायचंय. कोणी निघायचं, सगळ्यांनी निघायचं. यारे यारे लहान थोर, याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. ज्ञानेश्वर महाराजांनी माझी ये जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. म्हणजे आता आवडीनं पंढरपुराला मी एक ध्वज घेऊन जाईल. तो ध्वज कोणता हो, भगवा आहे. तुम्ही आजही 2025 मध्ये बघा, वारीच्या वाटेने कोणते ध्वज दिसतात तुम्हाला, भगवे दिसतात ना. ते हिंदुत्व आहे. आणि त्याचे जनक ज्ञानेश्वर महाराज आहे. त्यांनी ती भगवी पताका घेतली आणि दाखवून दिली आपली ताकद की आम्ही काही जातीत विभागलेलो नाहीये, आम्ही काही वर्णभेदात विभागलेलो नाही, आम्ही सगळे हिंदू संघटित आहे. आणि भगवी पताका घेऊन निघाले. ते ज्ञानेश्वर महाराजांचं हिंदुत्वच आहे ना. नाही तर मग त्यांनी म्हटले असते की पताका वगैरे काय नको बाबा, त्यांनी धार्मिक तेढ निर्माण होती. त्यांनी घेतला ना भगवा झेंडा हातात. शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाच घेतला ना हातात.
हे हिंदुत्ववादी आहे सगळे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे काय, की हा जो वैदिक मार्ग आहे, हा जो व्यासांपासून आलेली म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्या व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणजे सगळं व्यासांचं जे तत्वज्ञान आहे, हे याची गरज फक्त ह्या प्रांताला नाही, ह्या हिंदुस्थानाला नाही, ही जगाला याची गरज. जगाला जर हिंदू धर्माचं तत्वज्ञान कळालं तर अणुबॉम्बची गरजच नाही, इतका समाज सुखी होईल. आणि मग त्या काळात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले विश्व स्वधर्म सूर्य पाव, म्हणजे माझ्या स्वधर्म रूपी सूर्याचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पडो. याचा अर्थ काय, जगात भागवा फडको. हिंदुत्ववादी आहे ते. तुकाराम महाराज सुद्धा कडवटे फार, म्हणजे जाईल तिथं माथा टेकवायचा असं कधीच सांगितलं नाही त्यांनी. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आमा नारायण तैशा परी. ते म्हणतात म्हणजे का बोलावं लागलं असेल हो महाराजांना असं. ते काय म्हणताय की एखाद्या पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवराच सर्वस्व असतो, ती दुसऱ्या पुरुषाचं चिंतन पण करत नाही, तसा भक्ताला आपला राम सर्वस्व असला पाहिजे. का म्हणावं लागलं असेल, हे परधर्म जेव्हा बोकाळले होते महाराष्ट्रात, मानेवर तलवारी ठेवून धर्मांतरित केली जात होती माणसं, नेरेटिव्ह सेट करून त्यांचा बुद्धिभेद करून वेगवेगळ्या धर्मांमध्ये त्यांना ओढलं जात होतं, तेव्हा संतांनी हाक दिली की बाबा पतिव्रते स्त्रीला जसा तिचा नवरा सर्वस्व आहे तसा आपल्याला आपला राम सर्वस्व असला पाहिजे. जो सगळ्यांचा असतो तो कोणाचाच नसतो. म्हणून निष्ठा तैसे न हो आम्ही विठ्ठलाचे दास येऊ आणि कास काकुळती. ते म्हटले दुसऱ्याला काकुळतीच येत नाही, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अवी निष्ठा आहे, आम्ही एक रखुमाईचा पती आमच्या चित्तात धरलाय, बाकीच्यांना जागा नाही. याचा अर्थ एवढाच आहे की आपापल्या धर्माशी प्रामाणिक राहा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे कदाचित कोणतरी आला असेल मानेवर तलवार ठेवायला की बाबा मारून टाकेल, चल धर्म परिवर्तन कर, तेव्हा बोलणं आहे की देह जावो अथवा राहो, शरीर राहिलं काय आणि गेलं काय, पण मी माझ्या देवापासून बाजूला जाणार नाही, मी त्याच्याशीच निष्ठेने राहील. हे सगळं हिंदुत्व आहे आणि तेच तर आम्ही मांडतोय. काय झालं माहितीये, काहींची अपेक्षा काय माहितीये का, धर्म तर हिंदू राहिला पाहिजे समोरच्याचा, पण त्याचं वागणं सगळं भेसळ झालं पाहिजे. तो जिथं जाईल तिथं त्याने माथा टेकावला पाहिजे, समोरचे म्हणतील तसा बावल्यासारखा तो वागला पाहिजे. नाही, तो कडवटच पाहिजे, त्याला भगव्याचाच अभिमान पाहिजे, त्याला रामाचाच अभिमान पाहिजे. कुठेही जाऊन सादरी टाकणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कुठेही जाऊन प्रार्थना करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमच्या देवापुढंच जो नमस्कार करील ना तो हिंदू आहे. या हिंदुत्वावरच आपले जे काही सण उत्सव परंपरा आहेत, आषाढी कार्तिकी आहे, परत आपले दिवाळी दसरा नवरात्र गणपती, सगळे सण जे आहेत हे हिंदुत्वाचं एक शक्ती प्रदर्शन आहे. तुमचा सगळ्यात आवडता उत्सव कोणता आहे? माझा आवडता उत्सव जर म्हणाल तर मग दिवाळी. दिवाळी का? असतो मा सद्गमय आणि तमसो मा ज्योतिर्गमय. म्हणजे आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचंय. आणि तो दिवाळी सण जो आहे ना दादा, ते दिवे जे दारात लागतात ना दिवाळीत, ते त्याचंच प्रतीक आहे की आपल्याला अधर्मावर मात करायची आहे, आपल्याला अज्ञानावर मात करायची आहे. अहो दिवाळीचा काळ असा आहे, तो गरीबही खुश असतो आणि श्रीमंतही खुश असतो. वर्षातला तो एकमेव कालावधी की अंबानी पण खुश असतात, ते सजावट करत असतात घरांची. आणि साधा 100 रुपये रोजाने जाणारा माणूस सुद्धा ना त्या सणाला नवीन कपडे घेतो पोरांना. कुठं उत्सव तुम्हाला पाहायला भेटणार आहे जगाच्या पाठीवर? प्रत्येकजण शुभेच्छा देतोय, गरीब श्रीमंताला फराळ नेऊन देतोय, ही माझ्या घरची करंजी, आणि श्रीमंत हे माझ्या घरचे लाडू. एकमेकांना देवाणघेवाण होते. बहीण भावाचा भाऊबीज उत्सव त्या काळात होतो. गोमातेचं पूजन होतं वसुबारसेला, महालक्ष्मीचं पूजन होतं. भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा म्हणजे रावणावर विजय मिळवून अयोध्येत जेव्हा महाराज पोचले, हे भगवान श्री रामचंद्र प्रभू अयोध्येत जेव्हा पोचले तेव्हा जो उत्सव साजरा झाला होता, ती दिवाळी आपण आज तागायत सुरू करतोय. म्हणजे राम घरात येण्याचा क्षण म्हणजे दिवाळी आहे. तो माझा आवडता सण आहे. बाकी सगळ्याच सण उत्सवांना आपल्या मोठा इतिहास आहे. मग गणेशोत्सव असू द्या, नवरात्रोत्सव असू द्या, शिवरात्री असू द्या, इतर सगळ्या देवांच्या जयंत्या असू द्या. तुम्ही बघा ना, वराह जयंती सुद्धा आपल्याकडे प्रकार आहे. वराह
का? ते पृथ्वी पाण्यात गेली होती, मग पृथ्वीला वाचवलं देवानं, ते सगळं झालं. पण वराचा महत्वाचा गुण काय? तो घाण साफ करतो. वराह घाण खाऊन टाकतो, म्हणजे आत घेतो घाण, तो गिळून घेतो घाण. त्या वराहाची सुद्धा आपल्याला गरज आहे. प्रत्येक उत्सवाला एक हिंदू धर्मात इतिहास आहे. सगळेच सण उत्सव मला प्रचंड प्रिय आहे. अनेक नेतृत्व आहे जे हिंदुत्व तुमच्याप्रमाणे प्रखर मांडतात. तुम्ही तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून मांडतात, काही राजकीय भाषणांच्या माध्यमातून मांडतात, काही सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडतात. तुम्ही अनेक जणांना ओळखत असाल, पाहिलं असेल. या सगळ्यांपैकी तुम्हाला आश्वासक चेहरे कोणते वाटतात की यांच्यामुळे हिंदुत्व पुढे जाऊ शकतं? दादा, तसे चेहऱ्यांची नावं घेतली तर जरा जास्त होतील, पण मी काही संघटनांची नावं घेऊ शकतो. आपल्याला जर महाराष्ट्रातलं, हिंदुस्थानातलं हिंदुत्व टिकवायचं असेल तर वारकरी संप्रदायाची नितांत गरज आहे. गावागावातले बंद पडलेले सप्ताह आपल्याला पुन्हा सुरू करावे लागतील. तो रामनामाचा जयघोष आपल्याला पुन्हा सुरू करावा लागेल. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहांची देशाला, महाराष्ट्राला गरज आहे. या ज्या वाऱ्या जातात, पालखी सोहळे जातात, हे पण हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शन आहे, त्याची एक गरज आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय झाला, इतर सगळे पंथ, महानुभाव पंथ असू द्या, इतर जेवढे म्हणून काही पंथ आहे, त्या सगळ्यांची आपल्याला हिंदू धर्मासाठी प्रचंड गरज आहे. आणि ज्या काही संघटना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना, की जे हिंदुत्व रक्षकच आहे ही संघटना, म्हणजे ही ताकदच आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुस्थानातली संघटना नाहीये, ही हिंदुस्थानाची गरज आहे, हिंदूंची गरज आहे, हिंदुत्वाची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल, महाराष्ट्राच्या मातीत काम करणारं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, व हिंदुत्ववादी जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांना आपल्याला खतपाणी घालावं लागेल, त्यांची कौतुकं करावं लागतील, त्यांना साथ द्यावी लागेल, तर आपला हिंदू धर्म सुरक्षित आहे. म्हणजे मी आज गावागावात जाऊन काय सांगतोय माहिती आहे पोरांना, तुम्हाला सरपंच नाही होता आलं तरी चालेल, प्रत्येकाला नाही शक्य ते. तुम्हाला आमदार नाही होता आलं तरी चालेल, नाही शक्य प्रत्येकाला, पण तुम्हाला एक होता येईल, हिंदुत्ववादी संघटनेचा सभासद तुम्हाला होता येईल. त्याच्यासाठी काही लई मोठी स्पर्धा नाही, त्याच्यासाठी मोठ्या निवडणुका नाही, फक्त कपाळाला टिळा लावायचा आहे, रामाचा अभिमान बाळगायचा आणि हातात भगवा ध्वज घ्यायचा आहे आणि हिंदुत्ववादी संघटनेला जाऊन जॉईन व्हायचं आहे. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला व्हा, तुम्ही वारकरी संप्रदायाला व्हा, तुम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला व्हा, तुम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलला व्हा. हिंदुत्ववादी संघटना, ज्यांचा आदर्श राम आहे, ज्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे, अशा ज्या संघटना आहेत, त्या संघटनांचं बळ जर आपण वाढवलं तर आपल्या देशातल्या हिंदुत्वाला धोका नाही. कुणी एक व्यक्ती काही हिंदू धर्म असा वाचवू शकतो किंवा हिंदू धर्माचा फार विचार पुढे घेऊन जाऊ शकतो असं म्हणायला काही तथ्य नाही. संघटनेला आपल्याला ताकद द्यावी लागेल. तुमच्या हिंदुत्वाची प्रेरणा कोण आहे? तुम्हाला कोणापासून प्रेरणा मिळते? मला ज्ञानोबा तुकोबांपासून प्रेरणा मिळते. माझ्या हिंदुत्वाचे म्हणजे प्रेरणास्त्रोत जर कोण आहे तर ज्ञानेश्वर महाराज आहे, ज्यांनी भगवा झेंडा घेऊन वारी चालू केली. माझ्या हिंदुत्वाचे प्रेरणास्त्रोत जर कोण आहे तर जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराज आहे, ज्यांनी जाहीर सांगितलं नाठाळाच्या डोक्यात काठ्या घालायच्या. ते माझे प्रेरणास्त्रोत आहे. माझा आदर्श भगवान श्री रामचंद्र प्रभू आहे, आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. राज्यपानाला लावलं, बलदंड शरीर होतं महाराज, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी ती दात, ती जात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची इतकी ताकद होती. काय म्हणत होता त्या काळात औरंग्या, फक्त धर्म परिवर्तन कर आणि काय पाहिजे तेवढं सांग. हिंदुस्थान काय घेऊन बसला, जग जिंकू, पण धर्मासाठी बलिदान दिलं. त्या काळात महाराजांनी जर तडजोड केली असती आणि कदाचित इस्लाम धर्म स्वीकारला असता तर आज आपण हिंदू राहिलो नसतो दादा. राजा जर मुसलमान झाला काय झालं असतं प्रजेचं. महाराजांनी सगळं गमावलं आणि आपला हिंदू धर्म कमावला. ते आपले आदर्श आहे, ते माझे आदर्श आहे. त्यांच्याकडे पाहून मी वाटचाल करतो आणि माझी तयारी असते दादा. मी जेव्हा या आव्हानांना टक्कर देतो ना तेव्हा मनोमन मी हेच म्हणत राहतो की मी शिवराय शंभूराजांचा वंशज आहे, मी ज्ञानोबा तुकोबांचा वैचारिक वंशज आहे, शिवराय शंभूराजांचा वैचारिक वंशज आहे मी. म्हणूनच एकटे फिरता सोबत कुणी नसतं. एकटं फिरण्यामागचं थोडंसं कारण असं आहे दादा की काय ती लहानपणीपासूनच सवय आहे. मला साधू संतांनी एवढंच सांगितलं, मी ज्या काही साधू संतांना भेटलो तर भेटल्यानंतर सगळ्यांची तीच तक्रार असते की हा एकटा फिरतो, महाराज तुम्ही याला समजून सांगा. तर साधू संतांचं बोलणं असं आहे
की दादा तो एकटा नसतो, त्याच्याबरोबर राम असतो, त्याच्याबरोबर शिवराय शंभूराजे असतात. आणि याचा अनुभव घेतला आहे मी दादा. एकदा मुंबईतनं कीर्तन करून मी येत होतो, एकटाच होतो स्विफ्टमध्ये, आणि घाटामध्ये रस्त्याची अशी काय गडबड झालेली होती. रस्ता थोडा उंचावर होता आणि डायरेक्ट माती खाली होती. माझं एक टायरच रोडच्या खाली उतरलं आणि नंतर ते पुन्हा मेन रोडवरच यायना, आणि एकटाच मी घाटात. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला एक 50 पोरं टू व्हीलरवर आली. 50 पोरं होते, ते ट्रॅकिंगला वगैरे जातात बघा, काय मला माहित नाही. 50 पोरं आली, त्यांच्या लक्षात आली गाडी एका उतरली. ते 50 जण माझी गाडी उचलून त्यांनी रस्त्यावर ठेवली, स्विफ्ट उचलून. आणि ते घाईवर इतके होते की त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही आम्ही कुठले, आमचं गाव कोणतं आहे, आम्ही तुम्हाला ओळखतो का, काय काहीच नाही. फक्त गाडीवरनं उतरले. श्रीमंत होते, गाड्या पण महागड्या होत्या त्यांच्याकडं, 12-12 लाखाची गाडी असेल एक एक टू व्हीलर. पण ते उतरले, गाडी वाशी उचलून वर ठेवली, गेले गायब निघून. मी बोलेपर्यंत तर गेले निघून. तो रामच होता ना. गुलेवाडीत मी एकटा गेलो होतो कीर्तनाला, माझ्यावर सगळा ट्रॅप लावलेला होता. त्यांनी अटॅक केला आणि माझे हिंदुत्ववादी सगळे सहकारी त्यांना कव्हर करताय जागेवर. रामच आहे ना तो आपल्यासोबत, एकटा नाही आहे मी साहेब, शक्ती आहे माझ्यासोबत. याची जाणीव मला वेळोवेळी होती. हिंदुत्वामध्ये भगवा हिंदुत्वाचं प्रतीक आहे. तर तुम्ही बऱ्याचदा आता बोलताना बोललात की टिळा लावलेला, हातात भगवा धागा वगैरे. हिंदुत्वातल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या हिंदुत्वाचं प्रतीक आहेत, हिंदुत्वाची ताकद आहे? बरं, हे बघा, मुळात तुम्ही जो पहिल्यांदा शब्द वापरला, एक माणूस की धर्म. शेवटी प्रत्येकजण माणूस आहे, पण कोणीतरी मच्छरदानी टोपी घालतो म्हणून एका धर्माचा आहे. कुणीतरी डोक्यावर विनोदी टोपी घालतो म्हणून एका धर्माचा आहे. मग जेव्हा वेगवेगळी लोक आपापला धर्म जगाला दाखवू राहिले की आम्ही या धर्माचे, आम्ही त्या धर्माचे, हिंदूंनी कसा दाखवायचा त्याचा धर्म? हिंदू माणूस ओळखण्यासाठी पहिलं प्रतीक जर काय, तर कपाळावरचा टिळा आहे. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, तिथला तो कोणतरी स्थानिक नेतृत्व असेल, वेगळ्या धर्मातला होता, त्याला हार घालायला उठवलं, मला हार घालण्यासाठी. त्याने माझ्या कपाळाला टिळा लावला, पण मी त्याच्या कपाळाला जेव्हा टिळा लावायला लागलो त्याने लावू दिला नाही. तो मला म्हटला इथं लावा, गळ्यावर. मला विचार पडला, गळ्यावर चालतो कपाळावर का चालत नाही? मग कीर्तन संपल्यावर मी विचारलं त्यांच्या कपाळाला काही ॲलर्जी आहे का काय, गळ्यावर लावा म्हटले. तर त्या लोकांनी मला सांगितलं, महाराज ते हिंदू नाही आहे, त्यांचा धर्म वेगळा आहे आणि त्यांचा धर्म कपाळावर टिळा लावायला मान्यता देत नाही. मला गणितच सापडलं ना, तात्पर्यच सापडलं, ज्याच्या कपाळाला टिळा तो हिंदू, कारण त्यांचा धर्म तर मान्यता देत नाही. मग मी त्या दिवशीपासून मनावर घेतलं की आता हिंदू बांधव ओळखायचा असेल तर कपाळावर टिळा पाहिजे त्याच्या. तो कुणीही लावू द्या दादा, ज्याने कपाळावर टिळा लावण्याचं औदार्य दाखवलं ना तो हिंदूच आहे. त्याचं मन तितकं व्यापक झालं, मोठं झालं ना, तो हिंदूच आहे माझ्या दृष्टिकोनातून. मग मी आग्रह धरला की आपण कपाळाला टिळा लावायला. बरं, संतांचे प्रमाण आहे, ऊर्ध्व पौंड्र भार, कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया बेने. म्हणजे जर तुमच्या कपाळाला टिळा असला तर कळी काळ सुद्धा घाबरतो. संकटांवर मात करण्याची आपल्याला एक ताकद मिळते, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. आणि म्हणून टिळा असावा जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे कपाळावरचा टिळा. कपाळावरचा टिळा हे पहिलं पाऊल हिंदू धर्माच्या रक्षणासाठी. आता हा मडीचा धागा आहे. हा मडीला जी कानिफनाथ महाराजांची समाधी, तिथला धागा आहे. कोणी भाद्रा मारुतीला जातं तिथं बांधतो, कोणी सिद्धिविनायकाला जातो तिथं बांधतो. हिंदू धर्मामध्ये मग आहे हे बाकीचं सगळं. हातातला तोडा असेल, गळ्यातल्या माळा असतील. तुळशीची माळ सुद्धा अत्यंत पवित्र आहे. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. संतांनी तर सांगितलं कंठी मिरवा तुळशी. अनेक लोक जे म्हणतात ना धर्म मिरवायची काय गरज आहे, अरे गरजच आहे. महाराज म्हटले ही तुळशीची माळ मिरवा म्हटले, लोकांना दिसलं पाहिजे तुम्ही माळकरी आहे, तुम्ही हिंदू आहे. मग कपाळाला टिळा लावणं, गळ्यात माळ घालणं, मुखानं राम म्हणणं, हे हिंदू धर्मीयांनी सुरू करावं. आणि झालंय, शाळेत पोरं टिळा लावून जात आहे. मी तर आता अजूनही काय आलंय, जुन्या विचारसरणीतून बाहेर पडायला तयार नाही काही शिक्षण संस्था. टिळा लावून जाणाऱ्या पोरांना हटकावतात की टिळा का लावून आला. अरे पेऊन आलेले शिक्षक चालतात. मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो शिक्षक पेऊनच जातो शाळेत, मग टिळा लावून आलेला विद्यार्थी नाही चालत.
मग अनेक लोक म्हणे नाही मग दुसऱ्या धर्माचे म्हणतील की आम्ही आमच्या धर्माचं प्रतीक लावून येऊ द्या ना, आम्हाला कळलं तरी किती आहे. अहो वर्गात 100 पोरं असले ना, त्यातले 95 हिंदू आहे, 5च इतर आहे. आणि मग त्या 5 इतरांचा विचार करून तुम्ही 95 पोरांना म्हणताय टिळा लावून यायचा नाही. भांडणं होणार, मग आमची पोरं शिरणार त्या शाळेत, होणार कांड. मग का 95 पोरं अन्याय होतो ना साहेब. 5 पोरांचा विचार करून त्यांना येऊ द्या, त्यांना काय त्यांचा धर्म मिरवायचा मिरवू द्या, पण आमचा टिळा थांबवू नका. आमच्या पोरांना टिळे लावून येऊ द्या. मी आता पुढच्या काळात मुळात आता सध्या तर महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री टिळ्यावाला आहे, दादाभाऊ भुसे. मी भेटणार आहे साहेबांना, कारण गावागावात गेले की लहान लहान मुलं मला येऊन भेटतात, बापू आम्ही टिळा लावून जातो. मॅडम बोलतात, प्राचार्य बोलतात. का बोलतात? अरे हिंदूंच्या करावर चालल्या शाळा सगळ्या, हिंदू कर देतोय म्हणून तुमचे पगार होत आहे. तुम्ही पोरांना म्हणताय टिळा लावून यायचा नाही, शेंडी ठेवायची नाही. पुढच्या काळात होणार आहे सर, सगळे कांड होणार. बघा तुम्ही शाळेत टिळा लावून जायचं, शाळेत टिळा लावून जायचं, मोठा लावून जायचं. आता आपण हिंदुत्वावर बरंच बोललोय, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी विचार मांडता कीर्तनातून, सामाजिक कार्यक्रमातून, प्रखर हिंदुत्ववादी तुम्ही आहात. पण दुसरीकडे याच महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मातल्या जातीजातींमध्ये पण ओबीसी, मराठा हे जे काय सध्या सुरू आहे, बऱ्याच दिवसापासून सुरू आहे, तर हे पाहून काय वाटतं तुम्हाला? दुःख तर होतं साहेब, कारण ज्ञानोबरायांचा विचार आहे जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. तुकोबरायांचा विचार आहे जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. शिवराय शंभूराजांचा विचार आहे जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. पण आता जे छोट्या मोठ्या काही गोष्टींवरनं जे सुरू आहे त्याने दुःख होतं. पण एक मनात खात्री आहे की परिवार म्हटलं की भांड्याला भांडं लागतं. पण मला विश्वास आहे जेव्हा संकट धर्मावर येईल ना, हीच जे आहे ना, जे आता नेतृत्व करताय जातींचे, हीच लोक म्हणतील आता धर्माच्या नावाने एकत्र यावं लागेल. सगळी असू द्या, मी नावं नाही घेत, पण या सगळ्यांना जातीपेक्षा पण काळजी धर्माची आहे हे मात्र नक्की. कारण मागच्या विधानसभेचे निकाल तुम्ही बघा, शेवटी सगळ्यांनी धर्माला महत्त्व दिलंच ना. जातींचे नेतृत्व करणारे सुद्धा त्या काळात शांत राहिले ना. धर्माची फिकीर आहे, पण पुढच्या काळात याच्यावर आपल्याला काहीतरी निश्चित तोडगा काढावाच लागेल की जेणेकरून हिंदू धर्मातल्या जातींमध्ये भांडणं नाहीच झाली पाहिजे. आपण आपापसात भांडलो तर फायदा नेहमी परकीय आक्रमणकर्त्यांना झाला आहे, हिंदू विरोध्यांना झाला आहे. म्हणून माझा तरी प्रयत्न असा असतो की हिंदू धर्मातल्या जाती गुण्यागोविंदानेच राहिल्या पाहिजे, त्या एकत्र राहतील तरच टिकतील. हिंदू धर्मातली एक जात भगव्या ध्वजाचं रक्षण करू शकत नाही, हे शिवरायांना पण कळालं होतं. म्हणून त्यांनी ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा यासाजी सोबत घेतला, न्हाव्याचा शिवा काशीत सोबत घेतला, रामोशी समाजाचा बैरजी नाईक सोबत घेतला. का घेतला? त्यांना कळालं की आता भगवा ध्वज रक्षण करायची जबाबदारी सगळ्या जातींची हिंदू धर्मातल्या, म्हणून सगळ्यांना सोबत घेतलं. तेव्हा आपण मुघलांच्या छाताडात भगवा रावला. मग तेच आहे आज. पण आज जे आपल्याला येत आहे ना, आपल्यात जे भांडणं होत आहे ना आता हिंदू धर्मातल्या जातींमध्ये, गुदगुल्या कोणाला होत आहे तुम्ही बघा सोशल मीडिया चेक करून. अहो ते लांबून मजा पाहत आहे, आणि त्यांचे जे टार्गेट आहे ना पुढच्या काळातले त्यांच्या धर्म विस्ताराचे, ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून ती वाट चालेल. पण आपण होऊ देणार नाही. आम्ही कशाला किती भांडणं व्हावं द्या, ज्या गावात जाऊ आम्ही तिथला जातीयवाद संपवणार आणि तिथं हिंदुत्व पेरूनच येणार, तिथं भगवा ध्वज रोवूनच येणार. बघा तुम्ही, साधू संतांनी मनावर घेतले. आता गावागावात जाऊन आम्ही तेच सांगतोय, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई. ठीक आहे बापू, तुमच्या मनापासून आभार. तुम्ही हिंदुत्व उलगडून सांगितलं, तुमचे विचार सांगितले, तुमचं बालपण सांगितलं, तुम्ही सगळ्या गोष्टी. कारण संग्राम बापू जरी चर्चेत असले तरी कधी ते वादात सापडतात, म्हणून आपल्या समोर येतात, कीर्तनाच्या माध्यमातून येतात, वेगवेगळ्या गोष्टींमुळे ते आपल्या समोर येत असतात. या मुलाखतीमधून आपण संग्राम बापू उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचे विचार आपण जाणून घेतलेत. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा. वेगळ्या पॉडकास्टमधून आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. लाईक सबस्क्राईब जरूर करा, आणि लाईक सबस्क्राईबच्या पुढे तुम्हाला जे थँक्स बटन दिसतं आहे ते बटनसुद्धा जरूर दाबा, आणि story.comला सपोर्ट करा. या व्हिडिओत आपण इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटू नव्या मुलाखतीत.